सामान. तू जा, मैं लेके आ जाऊंगा. नाही द्या ना, मी घेत. चल चल चल, आणेल तो. चल आणेल तो. चल. ओय मोहिता, काय ते? ओय रुक इथे. ती बायको गेली ना माझी, मला जायला हवं. ओय तू किधर जा, रुक. ओए, मैंने ना स्वीटू को सामान उठाने से मना किया है. हाँ. तुझे नहीं. ये ले. आओ. चलिए चलिए दामाद जी, चलिए. स्वीटू, आजी कशी आहेस तू? बरी आहेस ना? हो. तू कशी आहेस? हो, छान आहे की. अगं मी गावाला गेले होते, कालच आले परत. अगं ही साडी काय सुरेख दिसते ग तुला. थँक्यू. अगदी दोघांचा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय. हो, अगदी दृष्ट लागण्यासारखा आहे. थांब, मी दृष्टच काढते ना तुमची. नाही नाही आजी, अगं असं काय अगं, काढते मी दृष्ट. हो हो. नाही नाही आजी, मी दृष्ट काढते तुमची. दृष्ट मिष्ट पापी चंडाळाची भूता खेताची पाना फुलांची कशाची लागली ती जळून जावते रे बाबा. मी येते, आलेच. लाटली वाटत. आजी आलोच. स्वीटू, ए स्वीटू. अगं किती वेळ बाबांनी 10 वेळा विचारलं माहिती. कशी आहेस बाळा? मस्त. साईड 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 साईड, सरका सरका सर. हे सरक रे बाबा. हो मोहितराव, हे देवासाठी फळं आणि फुलं आणली. पण एवढं जड तुम्ही कशाला उचलून आणलं? ठीक आहे, चिन्याला हाक मारायची होती ना. हा तेच करणार होतो. हे चिन्या हे दरबा. नाही काय झालं, घरच्यांसाठी आणि देवासाठी चालतं एवढं. बरं नमस्कार कर. हो नमस्कार कर. अरे काकी नमस्कार कर. छान दिसतंय. थँक्यू. काका काका. या मोहितराव, आमच्या चाळीच्या गणेश उत्सव तुमचं स्वागत आहे. अरे धन्यवाद धन्यवाद. नमस्कार कर. अरे माफ करा दादा, मी तुमच्याकडे बघितलंच नाही गडबडीत. माफ करा. नमस्कार करो.
या ना, या बसा तुम्ही, बसा बसा बस, तुम्ही, या दादा. या. दादा बस. मोहितराव तुम्ही आरामात बसा, मी चहा टाक. हा थोडासा चार्ज चालेल. तू हा हे दे. तू इथे काय करतेस? अगं पूजा न करायची तुला. चल चल चल. नाही आजी अगं चल. हो नाही नाही आजी हो तिला एकटीला कुठे घेऊन चाललंय त्या. बस. नाही अहो, आजी नाही. अरे बस. अहो, नाही अहो आजी बस बस अगं, बस अगं, बस. म्हणजे ह्यो, आजींचा काहीतरी गैरसमज झालाय. ओम गप्पा काय मागणं सुद्धा मारता येतील. गुरुजी सुरू करा बरं. नाही अजिबात नाही उठायचं. काय चाललंय हे? हं? काय चाललंय काय हे? याच्यासाठी बोलवलं मला इथे? याच्यासाठी? हा बोल आई. काय मग झाला की नाही जावयाचा मानपान गणेशोत्सवात? आई अगं कसला मानपान जावयाचा? उत्सव बाप्पाचा असतो. पूजेला बोलवलं होतं, पूजा झाली, मोदक खाल्ला, झालं. अरे अजून अजून काहीतरी मिळालं असेल ना, की फक्त मोदकच मिळाला? या साळवींकडून काय मिळणार आहे मला या चाळीत? साधा एक हातरुमाल पण नाही दिला त्यांनी. म्हणजे हा फेरा तुझा वायाच गेला म्हणायचा? नाही हे लग्न ना तुला मुळात लाभलंच नाही. आई आई शांत हो तू. हे बघ, चाळीतला फेरा जरी वाया गेला असला तरी सुद्धा बंगल्यात मात्र माझी खूप मोठी कमाई झाली आहे. मला ना शकू मॅमनी मस्त एक नवा कोरा कुर्ता आणि एक सोन्याची चेन दिलीये. सोन्याची चेन. फक्त एक सोन्याची चेन? आता तुला काय वीट हवी सोन्याची आणि त्याच्यावर तू अशी उभी राहणार? काय बोलते आई? आता सोन्याची चेन मिळालीये, मग अंगठी आणि वीट पण घेऊ. आलाय दसरा दिवाळी जवळ आलाय, जाऊये मी. जे काय करशील ना ती जरा शांतपणे कर. कसं आहे ना, सोन्याची अंडी देणारी कोंबडी सांभाळायची असते. आणि हो, तुझ्या त्या बायकोच्या नावाने बांगड्या आणि पाटल्या पण मागून घे. आणि त्या ढब्बीच्या हातात जात नाही म्हणून मला नंतर आणून दे. हा हे एक भारी आहे तुझं. देतो देतो. चल ठेवतो फोन. जावायला जेवायला बोलवलंय आता. बाय. आयडिया चांगली आहे आईची. अगं खरं तर माझी खूप इच्छा होती तिथे यायची. काय करू, ओम आणि स्वीटू तिथे समोरासमोर असणार. त्यांना असं बघून मी स्वतःला सावरू शकले नाही तर मग, आणि उगाच माझ्या चुकीमुळे स्वीटूला सत्य कळायला नको ना, म्हणून. शकू तू पण ना उगाच टेन्शन घेतेस. यायला हवं होतंस तू. आपण सांभाळून घेतलं असतं ना. अगं मला माझीच खात्री वाटत नव्हती ग. शकू तू स्वीटूसाठी जे करतेस ना ती खूप मोठी गोष्ट आहे. ओमची काहीच चूक नाहीये तरी पण तो लांब आहे तुझ्यापासून. आणि स्वीटूला तू आईची माया देतेस. ओम बद्दल सगळं माहित असूनही गप्प आहेस तू. मला कळतं ना किती कठीण जातंय तुला. एक आई म्हणून सोपं नाही येते. अगं मावशीसाठी सुद्धा अवघडच आहे ना. ओम बद्दल तुला किती वाटतं, तू त्याच्यासाठी किती काय काय करते, सगळं दिसतंय मला. काय ओमला तुझ्यामुळे आईची कमी भासत नाहीये. हे बघ, माझी देवाजवळ एवढीच प्रार्थना आहे की आपली मुलं सुखात राहू देत. आता ना कुठलंही वादळ नको त्यांच्या आयुष्यात. बरं, कशी झाली प्रतिष्ठापना? सगळं ठीक झालं ना? अगं नाही ग, जरा गडबडच झाली बघ. ते आपल्या चाळीतल्या थोरात काकू आहेत ना, अगं त्यांनी ओमला स्वीटूचा नवरा समजून त्याला बसवलं ना पूजेला. मोहितरावांना इतकं अवघडल्यासारखं झालं होतं माहितीये का. आणि आम्हीही गोंधळून गेलो होतो. बाप्पांच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. बघ ना, ओम आणि स्वीटूचं नातं असं अपूर्ण राहिलं, त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या, तरी बाप्पा पुन्हा पुन्हा त्यांना असं समोर का आणतायत? बघ ना, तर नोकरी पण दोघांना एकाच ठिकाणी लागली. काय म्हणणं आहे बाप्पाचं त्यांनाच माहिती. किसी को पता चले ना चले, पर मुझे पता है पापा मन से क्या चाहते हैं.
ये मोहित नाम का काटा हटाकर पप्पा और स्वीटू को एक करना. नाही रॉकी दादा, आता स्वीटूचं लग्न मोहितशी झालंय. अरे हाँ, लग्न तर पापा ने ही करा है ना, और वो भी खुश नहीं है, इसलिए तो बार बार ओम और स्वीटू को साथ लेकर आ रहे हैं. देख, मैं ना पापा से प्रार्थना करता हूँ कि ओम और स्वीटू को ना जल्द से जल्द मिला दे. बोलो गणपति बप्पा मोरया. अरे वा, दुर्वांच्या जोड्यांचा हार. हो, किती सुंदर दिसतोय. ए, तू कसं काय केलंस? कुठे शिकलीस? नाही, अशी शिकले नाहीये. पहिल्यापासून चाळीत आमच्याकडे असा करतात हा. म्हणजे आई काकीला करताना पाहिलंय मी लहानपणापासून, तर बघूनच शिकले. आणि तुला कसं काय होतं? म्हणजे तू सुद्धा चाळ कल्चरशी रिलेटेड आहेस का? ऍक्च्युली नाही, मी नाही, पण माझी आई लहानपणी चाळीत राहायची आणि तिचं लग्न झाल्यानंतर चाळ सुटली, पण संस्कार नाही सुटले. आणि तेच संस्कार तिने माझ्यावर केलेत. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात आई हा हार करते आणि तिच्याकडनंच मी शिकलोय. एक गोष्ट तुमच्या लक्षात आले का? तुम्ही दोघं ना खूप सिमिलर आहात. म्हणजे गंमत बघ ना, याआधी तुम्ही एकमेकांना भेटलाही नसाल, ओळखतही नसाल, पण तुमच्या घरातून तुम्हा दोघांवर जे संस्कार झालेत ना, त्यामुळे तुम्ही दोघंही इनडायरेक्टली एकमेकांशी कनेक्टेड आहात. ओमकार, तुम्ही आमच्या घरात रुळलात, खरंच खूप बरं वाटलं. माझ्यामुळे तुमचं आणि स्वीटूच्या आयुष्याचं खूप नुकसान झालंय. पण दुसरा एखादा असताना तर निराश झाला असता. पण तुम्ही मात्र कायम चेहऱ्यावर हसू ठेवून हे सगळं सहन केलं. आमच्या इथे राहताय, आमच्यासाठी खूप काही करताय. माझं देवासमोर एकच मागणं आहे, तुमचं सगळं छान होऊ दे. आणि तुमच्या वाट्याला जे काही दुःख येईल ना, ते सगळं माझ्या वाट्याला येऊ दे. दादा, हे असं म्हणून तुम्ही मला पर्क करताय? हो, नका काळजी करू. ओम, सगळं ठीक होईल. तुझं आयुष्य परत आनंदाने भरून जाईल, विश्वास ठेव. मावशी, इट्स ओके. दादा, तुम्ही खूप मोठी गोष्ट विसरताय. तुमच्यामुळे माझी आई माझ्या आयुष्यात परत आली. तिचा माझ्यावरचा राग गेलाय. खूप केलंय हो तुम्ही माझ्यासाठी. हे काय असू दे, कमी आहेत असू दे, खाऊसाठी. हे कमी नाही आहेत दादा, हे पैसे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. चला, येतो. हा, आणि काकी, तो डबा दे, स्वीटूला द्यायचा आहे ना. आणते. आठवणीने द्या. आठवणीने देतो. चला, येतो. मॅम, हाय. हाय. एक्सक्यूज मी. हाय. हाय. I'm मोहित. तू नेहमी येते या पार्क मध्ये जॉगिंग साठी?
हो, ऑलमोस्ट डेली. मी काय म्हणतो, आपण थांबूयात का? हो. बाय द वे, मी इथे राहतो. तो समोर बंगला दिसतो ना, खानविलकर हाऊस. वाव, ते खानविलकर हाऊस. येस. बाय द वे, आय एम सिंगल. आर यू खानविलकर? आता खानविलकर हाऊस मध्ये राहतोय म्हटल्यानंतर ओळख बरं कोण असेल मी. म्हणजे तू नोकर आहे माझा. हा मॅम. नोकर आहे, नोकर. मी मालविका खानविलकर. मला ओळखलं असशीलच ना. हो. जा जा, तुझा वर्कआउटचा वेळ वाया जातोय. काय? सॉरी सॉरी. युजलेस. मॅम, युजलेस काय? युजलेस हा, युजलेस काय म्हणता मला? मग काय म्हणू? काय उपयोग काय तुझा? 1 महिना झाला आज तुझ्या लग्नाला. बरोबर झाला ना. अजूनही तुझी बायको तुझ्या खोलीत झोपत नाही, माझ्या मॉम बरोबर झोपते है ना. आणि तू इथे मुलींकडे फोन नंबर माग, गप्पा मार, फ्लर्ट करत काय फिरतोस? मॅम, एक तर तुम्ही एवढा मोठा भोपळा माझ्या गळ्यात बांधलाय. मी साधा आनंदाने जगू पण शकत नाही. अरे तू जग नाही तर मर, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझं काम झालं पाहिजे. आणि आता लग्न झालंय ना तुझं. लग्न? हे काय लग्न आहे? हे लग्न म्हणजे लग्न आहे? ती माझी बायको, ती ढोली, ती मला साधं विचारत नाही, जुमानत नाही, आणि सगळं काही मी निमूटपणे सहन करतोय. का? ह्या सगळ्याचे मला पैसे मिळणार होते, तुम्ही पैसे देणार होता, तेही तुम्ही दिले नाही. माझी नोकरीही नाही, मी तिला पोसू कसा? ती किती खाते माहितीये तुम्हाला? माझ्या घरी राहते, माझ्या घरातलंच खाते ती, आणि तोही. आणि नोकरीचं म्हणशील तर येऊ दे ऑफिसमध्ये. दिली तुझी नोकरी तुला परत. थँक्यू मॅम. मॅम 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 नोकरी दिलीत. आता ते हे ऑफिसला येताना मी काय जॉगिंग करत थोडीच येणार आहे. ती आपली म्हणजे तुमची ती मोठी कार आहे ना, नाही ती नका देऊ. ती दुसरी जी छोटीशी कार ती पडून असते ना, ती. मॅम थँक्यू मॅम. ही गाडी वापर, आणि तुझा पहिला पगार झाला ना की आमच्या घरातून निघून जा. हवं तर तुझी राहण्याची सोय मी करते की. काही झालं तरी हे रिलेशन वर्क झालं पाहिजे, बाय हुक ऑर क्रू. कारण स्वीटू तुझ्या जेवढी जवळ येईल तेवढी ओम पासून लांब जाईल. मला या सगळ्यातून ओमला बाहेर काढायचंय. पण त्याच्यासाठी तुला स्वीटू बरोबर वेळ घालवावा लागणार. आणि आजचा दिवस स्पेशल आहे, सो हे घे. आज लग्नाला 1 महिना पूर्ण झाला म्हणून नाही देते पैसे. तुझ्या लाडक्या भोपळ्याला घे आणि चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये डिनरला जा. डेटवर घेऊन जा तिला. तिला काय पाहिजे ते भरपूर खायला घाल आणि इम्प्रेस कर तिला. इम्प्रेस? मी लाख प्रयत्न करतो पण ती इम्प्रेसच होत नाही. कशी होणार? तिला दगड आणि हिऱ्यातला फरक कळतोच ना. तेच म्हणतोय मी. तेच म्हणतेय मी. ओम हिरा आहे माझा. तेच म्हणतोय ती. पण तरी प्रयत्न करत राहा. I'm very happy there's an increase in our sales this month. मागच्या महिन्यापेक्षा much better आहे. Yes. बायको, बायको, बायको. हाय. हॅलो. What is happening? Who is this guy? Just get out please. कोण आहात तुम्ही? काय चाललंय? कोण आहात तुम्ही? प्लीज यांना बाहेर जायला सांगा, मीटिंग चालू आहे इथे. 1 मिनिट मॅम, हा माझा नवरा आहे मोहित. तुम्ही इथे काय करताय? काय करतो म्हणजे मी तुला भेटायला आलोय. मॅम आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला तुमची मीटिंग स्पॉइल करायची नव्हती. म्हणजे तुम्हाला असं डिस्टर्ब करायचं नव्हतं. माझा असं काही हेतू नव्हता. मी कोणी स्ट्रेंजर नाहीये. मला माहिती आहे तुम्हाला हे वाटणं स्वाभाविक आहे. मी तुमच्या स्टाफ मेंबरचा नवरा आहे. काय ना, नवीन नवीन लग्न झालंय ना, त्यामुळे थोडी लाजती आहे ती. आणि हे तुझ्यासाठी.
तुला जरी आवडत नसलं ना तरी मला जगाला ओरडून सांगावं असं वाटतं की ही माझी बायको मिसेस अवनी मोहित परब. काय ना मॅम, माझ्या बायकोच्या प्रेमापोटी मी इथे आलो. एक्स्ट्रीमली सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा खरंच काही हेतू नव्हता माझा. पण हे काय अवनी, इथे ऑफिसमध्ये तू कोणालाच सांगितलं नाहीस की तुझं लग्न झालंय ते? आश्चर्य आहे. स्ट्रेंज. स्ट्रेंज. येस, इट इज व्हेरी स्ट्रेंज. नाही, तुम्ही इथे असं येणं, आमची मीटिंग डिस्टर्ब करणं, हे सगळं खूप स्ट्रेंज आणि अनप्रोफेशनल आहे. तुम्हाला बुके घेऊन इथे यायची काहीच गरज नव्हती. आणि राहिला प्रश्न तिच्या मॅरिटल स्टेटसचा, तर तिच्या क्वालिफिकेशन्स आणि केपेबिलिटीज कडे बघून मी तिला हा जॉब दिलाय. मग ती मॅरिड आहे का अनमॅरिड, दॅट डझंट मॅटर एट ऑल. नाही, त्यासाठी खरंच थँक्स तुम्ही तिला जॉब ऑफर केलात म्हणून. पण काय ना मॅम, ऑफकोर्स तुमचं बरोबर आहे की मी इथे असा आलो आणि तुम्हाला डिस्टर्ब केलं. काय ना मॅम, आमच्या लग्नाला नुकताच 1 महिना पूर्ण झाला. आज आमची फर्स्ट मंथ अॅनिव्हर्सरी आहे. त्यामुळे काय झालं ना, लग्न थोडं घाई गडबडीत झालं, एकमेकांना वेळ देता आला नाही. म्हणून मग मला असं वाटलं की आपल्या बायकोला छान असं सरप्राईज द्यावं. म्हणून मग हा बुके घेऊन इथे आलो. आय नो, मी बुके घरी देऊ शकलो असतो, पण सरप्राईज असतं. तुम्ही समजू शकता. आता कुठे 1 महिना झालाय. आय एम सो सॉरी. आणि अजूनही सरप्राईज आहे. म्हणजे इफ यू डोंट माइंड, आजचा हा दिवस आणखी स्पेशल बनवण्यासाठी मी स्वीटूला आज लवकर घेऊन जाऊ शकतो इथून, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. आय एम सो सॉरी. मी एवढं ओरडायला नको होतं. आय डिडंट नो इट्स युअर फर्स्ट मंथ वेडिंग अॅनिव्हर्सरी. अवनी, आय थिंक यू शुड टेक अ डे ऑफ. नाही मॅम, पण मीटिंग. इट्स ओके, आम्ही मॅनेज करतो ना. हे इथपर्यंत आले तुला घ्यायला, तर तू प्लीज जा. खरंच. पण मॅम, अवनी, ते करतायत ना मॅनेज. आपण जाऊयात. हा, थँक्यू वन्स अगेन मॅम. आणि सॉरी अगेन. इट्स फाईन. हा, पण परत हे सगळं. नाही, ऍब्सोल्युटली नॉट. चला निघूया. सरप्राईज दिसत आज. चला. हो. ब्युटिफुल प्लेस. अरे देवा, हा भोपळा आला का माझ्या समोर?
काय तिथेच उभी राहणार आहेस का? येऊन बस तिथे समोर बस. सगळं सांगावं लागतं का? स्मार्ट आहेत ना मुली? हो ना. का? नाही, तुम्ही मगासपासून त्यांच्याकडे बघताय म्हणून तुम्हाला विचारलं. हा, ते मी असंच सहज बघत होतो. काय ना, मुली मुली आल्यात ना म्हणून म्हटलं की बोर होत असेल रे त्यांना. खर तर जेव्हा मुली मुली एकट्या अशा बाहेर येतात ना, तेव्हा त्यांना कुठलाही पुरुष त्यांना त्रास द्यायला नको असतो. खर तर जोक मस्त. वा छान. हे मोहित मॅन, कसा आहेस तू? विपुल, खूप दिवसांनी दिसलास. कसा आहेस तू? कसं मी मस्त, तू कसा आहेस? बोल. मी मजेत मजेत मस्त. आणि बाकी सगळं ठीक ना? हो हो. म्हणजे लग्न वगैरे केलंयस तू? अरे हो, केलं राजा लग्न. झालं, जरा घाई गडबडीत झालं सगळ्या गोष्टी. मी काय करतो, नंतर निवांत माझ्या बायकोशी तुझी भेट घडवून देतो. नक्की ना? हो हो. आता जरा मी एका महत्वाच्या कामात आहे, आपण नंतर बोलूयात. हरकत नाही. एन्जॉय एन्जॉय. कॅरी ऑन. मी आहे इथे. बाय. हे मित्र पण ना नको तेव्हा तडमडतात. तुम्हाला माझ्या बरोबर बसण्याची इतकीच लाज वाटत असेल ना, तर मलाही काही हौस नाहीये, किंवा खरं तर कधी नव्हतीच. आपण फोटो काढूया, म्हणजे मी आईला तो पाठवू शकेन आणि निघून. खरं तर फोटोची काही गरज नव्हती, पण आई जरा काळजीत वाटली म्हणून. आपण इथे फोटो काढायला आलोय? नाही, जेवायला आलोय, पण निघायचंच असेल तर फोटो काढून निघूया. निघू की काय घाई आहे? काढू फोटो. अरे काय पाणी बिणी द्यायचं की नाही? थँक्यू. तू येस, मी करतो. टेबल फॉर 2. थँक्यू. आम्ही पोहोचलोय. हा, तुम्ही वरच्या रेस्टॉरंट मध्येच आहात ना? आता या जाडीशी चांगलंच वागावं लागणार. बायको बायको बाय. एक सेकंड. तुम्ही काय करताय? काय झालं? मेनू वाचलास का? काय असं काय करतेस? आपण इथे आलोय, खायला आलोय ना. मेनू वाचायला पाहिजे होतोस ना आतापर्यंत. काय झालंय? काय कशाला व्हायला हवं? खायला आलोय, मग खायला हवं. त्याच्यासाठी मेनू कार्ड वाचायला हवं. बघू, मीच वाच. काय हे एम्पाडा, एन्सलाडा आणि काय सँडविच, लसानिया, काय नाव आहे ती. एक काम कर, तूच वाच आणि काय हवं ते ऑर्डर कर तुझ्यासाठी. आता कर ना ऑर्डर, खायला हवं ना काहीतरी. थँक्यू. नशीब आपण अडकलो नाही. हा, नाहीतर ट्रॅफिक मध्ये अडकलो असतो तो 2-2.5 तास लागले पोहोचायला.
ऐक ना, दुसरीकडे कुठेतरी डिनरला जायचं का? रॉली का? अरे इट्स अ नाईस प्लेस. तुझी आवडती जागा आहे. इकडचं फोर्ट तुला आवडतं म्हणून इथे आलो ना आपण. आणि जनरली टेबल मिळत नाही ना. ते एंटरटेन अस जस्ट बिकॉज वी आर खानवेलकर्स. आम्हीच पण चांगला आहे इकडे खरंच हे कारण आहे ज्याच्यामुळे तुला इथून निघून जायचं. दादा, तुम्ही काळजी नका करू. खरंच ती सुखात आहे. हा, मोहित तिला सुखात ठेवतोय. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. खरंच. इनफॅक्ट तो आज आला होता ऑफिसमध्ये तिला डिनरला घेऊन जायला. त्यांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला ना, म्हणून सेलिब्रेट करायला. तो आमच्या बॉसशी बोलला. त्यांनी रिक्वेस्ट केली की मी घेऊन जाऊ का तिला, आणि मग ते दोघं गेले. ते आपापल्या परीने ना प्रयत्न करतायत. तुमचाही संसार तुमच्यासारखा सुखी होईल मला खात्री आहे. तुम्ही उगाच काळजी नका करू. झोपा आरामात. चलो, गुड नाईट. खूप उशीर झालाय. तुला काय पाणी वगैरे घेऊन यायचंय का? नाही, ठीक आहे. अगं मॉम, तू घ्या. ही मुलगी इथे आहे. अगं असं काय करतेस? म्हणजे झोपायची वेळ झाली आहे ना, आणि ती इथेच असते. का ग? का ग? मी तुला विचारायला पाहिजे. अगं लग्न झालंय तिचं, आणि लग्न मोहितची झालंय. ते काय ते झोपायला तुझ्या खोलीत? आणि आज तर लग्नाला 1 महिना पूर्ण झालाय. डेटवर गेले होते दोघं छान जेवायला. यू एन्जॉयड ना? बघ हो म्हणते. चल मॅम. अगं तायडे, बुके 200 रुपये, पेट्रोल 1500 रुपये, टोटल. अरे बापरे, एवढा खर्च. हे सगळे पैसे घ्यायला पाहिजे त्या मालविकाकडनं. मोहित, येस मॅम. काय चाललंय हे? काय चाललंय? 850 रुपये द्यायचे तुम्ही. नाही, काय नाही. काय झालं? पैशांचं नाही बोलत आहे मी. अरे लग्नाला तुमच्या 1 महिना झाला आता, पण तुमचा अजून खऱ्या अर्थाने संसार सुरू करण्याचा बेत दिसत नाहीये मला. महिना होऊन गेला तरी तुझी बायको या खोलीत झोपत नाही. तू तिला येऊच देत नाहीस का खोलीत? नॉट डन मोहित. आजपासून स्वीटू या खोलीत झोपणार तुझ्या बरोबर. नाही काय तायडे, आपण असं त्या दोघांवर असं लादू शकत नाही. त्यांना त्यांचं ठरवू दे ना. अगं काय ठरवू दे? हे लग्न ठरवूनच झालंय ना. म्हणजे मोहित स्वतःहूनच उभा राहिला या लग्नाला, हो की नाही मोहित? हो. आणि स्वीटूनही काही विरोध केला नाही. मग आता अजून काय ठरवायचंय? आणि एकत्र राहिल्याने या दोघांमध्ये डिफरन्सेस सॉर्ट आउट होतील. काय आहे बरोबर आहे, पण या बाबतीत त्या दोघांना ठरवू दे ना. त्यांना काय करायचंय स्वीटूला ठरवू दे. तू काय हिची वकील आहेस का मिसेस खानविलकर? वाय आर यू स्पीकिंग फॉर हर? आणि अगं आता काय ठरवायचंय आपण? लग्न झालंय त्यांचं. कधीतरी कुठून तरी नव्याने सुरुवात करावी लागणारच ना. तू किती दिवस हिला तुझ्या पंखाखाली ठेवणार आहेस? आता मोहित नवरा हिचा, बोलू दे त्यांना, ठरवू दे त्यांना. काय रे तसं नव्हे ग. आता तूच म्हणालीस त्यांचं त्यांना ठरवू दे. मग नाही म्हटलं तरी आपण बाहेरचेच होत. त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या पर्सनल आयुष्यात आपण असं इंटरफिअर करणं योग्य दिसतं का? पटतंय?
चल 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 अगं चल तसं नाही त्यांना बोलू दे. तू माझ्या डोक्याला छान तेल लावून दे. अगं मॅम